हे हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द चॅनल. आता वाजले सकाळचे 11. आता आम्ही तिन्ही रूमचं चेकआउट केलं इथून. आता जुरिचमधून आपण चाललो आहोत लुसनसाठी. आमचे जे लगेज वगैरे होतं सगळं लोड केलं आहे आणि आता आम्ही इथून निघतो आहे. आता थोडं रिमझिम पाऊस आहे चालू. 1 तासाचा प्रवास आहे. हळूहळू करत आपण जाऊ आणि जाताना आपण ऑन द वे जे 2 स्पॉट्स बघायचे आहेत ते बघून मग आपण डायरेक्ट अपार्टमेंटवर जाणार आहोत. सो तिथे साधारण 3 वाजताचं चेक इन आहे. तो आपल्याकडे आहे वेळ पुरेसा. सो चला निघूया आता पटकन आणि बघूया आपला पुढचा प्रवास कसा होतो ते. चला. तर मित्रांनो, आता आम्ही प्रवास चालू केला आहे आमचा. आता पाऊस येतोय, तुम्ही बघू शकता बाहेर. सो आम्ही स्लो चाललो आहे. सगळ्या गोष्टींचा अंदाज घेत आम्ही हळूहळू चाललो आहे. पाऊस बघा किती जोरात आहे. तर मित्रांनो, आता इथले टनेल बघा किती मोठे असतात. म्हणजे आता आम्ही मागे होतो जवळपास 1-1.5 किलोमीटरचा किमान हा टनेल होता. आता हा एक टनेल लागतोय नवीन. हा बघूया किती मोठा आहे. आणि इथे स्पीड कळत नाही, म्हणजे इथे स्पीड लिमिट दाखवलेलं असतं 80-100, पण जरा पॅडल टच केलं तर गाडी इतक्या स्पीडने जाते, त्यामुळे थोडंसं कंट्रोल ठेवावं लागतं. आता आपण ह्या टनेलमधून परत बाहेर पडून परत दुसऱ्या टनेलमध्ये जातोय. हा ना, पाऊस आहे आता. मगापेक्षा थोडंसं कमी झाल्यासारखं वाटतंय, पण सांगता येत नाही. पाऊस तर कंटिन्यू राहणार जसं जसं आपण लुसनकडे जाणार. मजा येते पण गाडी चालवायला. थोडंसं जेव्हा टर्न घ्यायचा असतो ना, तेव्हा थोडं एकमेकाला गाईड करत करत आम्ही चाललोय. फोन पण चालू आहे आम्ही सोबत, आणि तुषार आणि आम्ही तिथे बसलेत, जेणेकरून त्यांना पुढे तुषार गाईड करेल आम्ही चालवेल व्यवस्थित. प्लस आम्ही इथे स्क्रीनवर पण मॅप लावलेला आहे, त्याच्या मागे मी फॉलो करतोय. पण आता हा टनेल बघ केवढा मोठा आहे. A few hours later. तर मित्रांनो, आता अवघे 6 किलोमीटर राहिलेलं आहे. आपण आपल्या पहिल्या स्टॉपला पोहोचणार थोड्या वेळात. साधारण 5 मिनटं लागतील. पहिला स्टॉप आपला आहे तो लायन मॉन्युमेंट आहे, जो आपल्या हॉटेलपासून काही अंतरावर आहे. पण परत हॉटेलवर जाऊन पुन्हा माघारी येण्यापेक्षा म्हणलं अगोदर आपण करून जाऊ. हा बोल बोल. Pedestrian zone ahead. पुढून लेफ्ट दाखवतोय. Now turn left and turn right immediately. तर मित्रांनो, आता आम्ही इथे पोहोचलेलो आहे लायन मॉन्युमेंटच्या इथे. आणि ही जी कार सिटी पार्किंगची जी बिल्डिंग आहे इथे आम्ही कार पार्क केली. आणि जसं आपल्या मॉलमध्ये असतं ना, तिकीट घ्यावं लागतं, जसं तर तिकीट घेतलेलं आहे. आता ते गाडीतच ठेवलं आहे. आपण जेव्हा एक्झिट करणार तर किती तास आपण लावली पार्किंग, त्या हिशोबाने आपणाला ते चार्जेस लागणार. ते आपण आता बघू किती वेळ लागतो आहे. पहिलं आपण तिथून लायन मॉन्युमेंट आहे तिकडे जाणार आहोत. आणि सेकंड स्पॉट आहे चॅपेल ब्रिज. सो ते आपण बघायला जाणार आहोत. डायरेक्ट लायन मॉन्युमेंट दाखवलं होतं, त्यामुळे आम्ही अगदी आतपर्यंत गाडी घेऊन आलो. तिथे पार्किंग नाही आहे, कारण ह्या ज्या पार्किंग दिसत आहेत तुम्हाला, हे सगळ्या रिझर्व आहेत. हे बघा, अशा रिझर्व आहेत, त्यामुळे आपण कोणी पण इथे येऊन असं लावू शकत नाही. आणि इकडे सगळ्यांच्याकडे चांगल्या चांगल्या गाड्या आहेत, म्हणजे ऑडी, BMW, होंडा, वोल्क्सवॅगन सगळे आहेत. सो आम्ही ह्याच रोडने आत्ता खाली गेलो गाडीने. सवय नाही ना, कारण इथे मुलांना कंपल्सरी सीट आहे आणि सीट बेल्ट आहे. सो त्यामुळे थोडंसं मुलांना अवघड लागत होतं. सो आता इथून वॉकिंग डिस्टन्सवर आहे. सो आम्ही आता पोचलेलो आहोत लायन मॉन्युमेंटच्या इथे. आणि गर्दी बघा किती आहे.
वाव. आणि हे फ्री ऑफ कॉस्ट आहे, ह्याला काही कोणतं चार्ज नाही आहे. हे बघा, हे जो रॉक आहे ह्याच्यामध्येच तो बनवलेला आहे. सुंदर आहे आणि मोठा आहे रे. मोठं आहे, खरंच मोठं आहे. हा. मोठं आहे असं वाटलं नव्हतं. आई बाबा येऊन गेलेले आहेत आपले, हा. त्यांचे फोटोज लक्षात आहेत ना, त्या हा. हिशोबाने असं छोटा मॉन्युमेंट असं वाटलं होतं मला पण. हा. आणि हे पुढे असं छोटंसं एक तळ बनवलंय. ह्याची स्टोरी आहे ॲक्च्युली. ती स्टोरी आता बघू आपण, तिथे मी वाचतो आणि मग तुम्हाला सांगतो नक्की काय आहे ह्याच्या मागे स्टोरी ते. तर मित्रांनो, आता इथे माहिती दिलेली आहे ती मी वाचली. इथले जे काही पहिले किंग होते त्यांनी काही सोल्जर होते त्यांना रेंटने घ्यायचे किंवा भाड्याने म्हणतो ना आपण, भाडोत्री सैनिक असे म्हणू शकतो आपण. आणि 15 ते 18व्या शतकाच्या दरम्यान जेवढे काही वॉर झाले त्या दरम्यान जेवढी काही भरती झाली होती त्या भाडोत्री सैनिकांची, सो ते परत आलेच नाहीत. आणि ते एवढे ब्रेव होते, एवढे लॉयल होते की त्याला एक रिप्रेझेंटेशन म्हणून लायनचं मॉन्युमेंट इथे उभा केलं आहे. कारण लायन हा ब्रेव असतो आणि तो लॉयल पण असतो. आणि त्याच्या जो पोटामध्ये तुम्ही बघितलं तर भाला लागलेला आहे. भाला लागला आहे ह्याचं कारण असं आहे की जे सोल्जर होते ते गेले आणि ते परतले नाहीत, सो ते डेड झाले असं एक रिप्रेझेंटेशन ह्या मॉन्युमेंट्समधून दाखवलेलं आहे. सो आता चला, ही अशी काही माहिती होती इथली. थोडे फोटोज वगैरे काढू आणि मग आपण आपल्या पुढच्या स्पॉटला जाऊया. सो मित्रांनो, मॉन्युमेंट्स बघून झालं आणि आम्ही आता बाहेर पडलो आहे. आता ही सिटीज म्हणता येईल, सिटीच्या आसपास आहे. वरून आलो होतो आम्ही, आता खालच्या दिशेने चाललो आहे. रेयू, तुझा फोटो काढू याच्यासोबत. सो आता आम्ही थोडं आत गेलो आहे वॉचेस बघायला. इथे स्वित्झर्लंडचे वॉचेस आहेत. अनुराधाची फ्रेंड आहे, तिने सांगितलं की तिला एक वॉच घेऊन या. किती मस्त वॉच आहे यार. हे बघा, हे ओरिजिनल टी-शर्टचे येणार हे ते. आणि हे कुको क्लॉक बघा, हे जे सगळ्यात स्वित्झर्लंड आणि जर्मनीमध्ये खूप जास्त फेमस आहेत. हे किमती पण खूप जास्त असतात, म्हणजे लाईक 20-25 हजार 30 हजार असे वॉचेसची किमती असतात. काही इथे बघा मॅग्नेट आहेत, फ्रीज मॅग्नेट्स, जे स्वित्झर्लंडचं नाईफ, वॉच आणि चॉकलेट्स फेमस आहेत. सो त्याचं एक इंडिकेशन दाखवलेलं आहे. आणि हे इथल्या ज्या स्वित्झर्लंडच्या गायी असतात त्यांच्या गळ्यात हे जे घंटा लावलेली असते ही इथे दाखवले. हे अशा छोट्या मोठ्या अशा घंटा आहेत. लोक घेतात पण त्यांना आवडेल ते. हे पण नेल कटर आहे, हे पण बघ नेल कटर्स पण आहेत. तो एक नाईफ आहे 1900 रुपयाचा, जो सगळ्यात फेमस आहे स्विसचा, ओरिजिनल आहे. नाही, खूप छान कलेक्शन आहे. बघूया आता काय घेतोय काय. आपण तर काय घ्यायचं नाही आहे, आम्हाला जे वॉच घ्यायचं आहे ते मिळतं आहे का त्यांना जसं पाहिजे तसं. आणि हे वुडनचे गायी बघा, छोट्या. तो मित्रांनो, इथून आम्ही बाहेर पडलो. अनुराधाचे जे फ्रेंड होते तिने जे घड्याळ मागितलं होतं, सो इथे आम्ही घेतलं. सो इथे साधारण ते काही 15 का 16 हजार रुपयाला पडलं, पण ओरिजिनल स्विस ब्रँडचं आहे. आणि मी एक कॅप घेतली जी इथे 1000 रुपयाला पडली. म्हणलं आपल्या इकडे पण 1000 रुपयेपर्यंत कॅप येतातच, पण इथे ओरिजिनल स्विस ब्रँडची मिळाली. आता इथून आपल्याला चॅपेल ब्रिजकडे जायचं आहे. कुठून दाखवते. सो मित्रांनो, आता इथून फिरता आम्हाला ही एक केसरीची टूर आलेली बस दिसली आणि हा आय थिंक गाईड आहे केसरीचा. सो तिकडे भरपूर इंडियन्स येत आहेत विनामधून किंवा केसरीमधून. आणखी एक गोष्ट जी आवडली, जे इथे स्वित्झर्लंडमध्ये इंडियाचा फ्लॅग दिसला. कुठे. हां, ओके, हे इंडियन रेस्टॉरंट समोर दिसतंय बघा, ताजमहल. म्हणजे आता सगळीकडे आपले रेस्टॉरंट्स आहेत. काय जायचंय. अरे बापले, सोयीने गाडी घेतली. ओली तुझ्या एवढीच आहे. हा, छान आहे, मस्त आहे. चला. सो असं आम्ही स्ट्रोल करतोय लुसनच्या सिटीमधून. खूप सारे शॉप्स आहेत, म्हणजे आजूबाजूला नुसते वॉचेसचे शॉप्स आहेत दोन्ही बाजूला. जिकडे बघाल तिकडे वॉचेस दिसत आहेत. हे बघा, कारण स्वित्झर्लंडचे वॉचेस खूप फेमस आहेत. सो मित्रांनो, आम्ही गल्लीमधून बाहेर पडलो आणि आता आम्ही लेकच्या अगदी बाजूला आहोत. इथून आपल्याला असंच
पुढे जायचं आहे आणि ह्या दिशेला कुठेतरी चॅपल ब्रिज आहे जो वुडनचा आहे. आपण तिकडेच चाललो आहे. आजूबाजूला सगळीकडे मोठे मोठे स्टोअर्स आहेत. रस्ते बघा किती क्लीन आहेत. हे बघा समोर ऑसम. फिरत फिरत जाण्यात ना हीच मजा आहे की आपल्याला सगळ्या गोष्टी बघता येतात. मोठमोठे हॉटेल्स आहेत. सो आता क्रॉस करतोय. नेहमी ह्या येल्लो जे पट्टे आहेत ह्याच्यावरूनच क्रॉस करावं लागतं आपल्याला. असेच थांबतात गाड्या आणि हे जे क्रूज आहेत हे इथून बरेच लोक घेतात. किती मस्त वाटतंय. माय गॉड, हे डोंगर बघा. अनबिलिव्हेबल. स्वित्झर्लंड खरंच सुंदर आहे, खरंच सुंदर आहे. आपण उद्या जाणार आहोत माउंट पिलाटसला जाणार आहोत. सो बघूया उद्या वर गेल्यानंतर आपण काय काय करतोय आणि तिथला एक्सपिरियन्स कसा असणार आहे. पण आज आपण आता हा चॅपेल ब्रिज बघणार, आजूबाजूला थोडंसं स्ट्रोल करणार सिटी आणि मग आपण जाणार आपल्या हॉटेलवर. जे अपार्टमेंट आहे इथे आम्ही अपार्टमेंट घेतलेलं आहे. भरपूर सारे इंडियन्स दिसत आहेत है ना. आताच एकांना सांगितलं हा. की या साईडला जा म्हणून. मस्त वाटतं असं म्हणजे इकडे येऊन हा ना. मराठीत सांगायला या साईडला जा. हे बघा हे वीणा वर्ल्डवाले आहेत. हा दिसला, ह्याच्या हातात वीणा वर्ल्डचा लोगो आहे, टी शर्ट आहे. सो असे ग्रुप टूरवाले भरपूर दिसतील तुम्हाला इकडे आल्यानंतर. सो फायनली आम्ही चॅपल ब्रिजच्या इथे आलेलो आहोत आणि इथेही कोणत्या प्रकारचं तिकीट नाही आहे. हे आपण वॉक करून जाऊ शकतो ह्या ब्रिजवरून. हा खूप जुना ब्रिज आहे लुसनचा. हा पूर्णपणे लाकडी ब्रिज आहे. आता आपण इथून वर जाणार आणि तसंच फिरून तिकडून तिथे बाहेर पडायचं आहे, त्या दिशेला जाणार आहोत. चलो. सो हे वरून असं दिसतं. खूप ठिकाणी असं बसायला पण जागा आहे वर आणि ह्या दिशेला हे असं आहे. हा जो ब्रिज आहे हा 1360 साली बांधलेला गेलेला आहे, म्हणजे 13व्या शतकात बांधलेला आहे. आणि हे जे ह्याच्यावर पेंटिंग्स होते हे जे पेंटिंग्स आहेत हे 13व्या शतकानंतर 17व्या शतकामध्ये त्याला परत रिपेंट करण्यात आलं. म्हणजे जवळपास 400 वर्ष तशीच्या तसे होते. सो असं करून आम्ही आता ब्रिज उतरतो आहे, ब्रिजमधून बाहेर पडतो आहे. सो असा खूप मोठा ब्रिज होता, म्हणजे वाटलं नव्हतं एवढा मोठा असेल. आजूबाजूला हॉटेल्स आहेत, बिल्डिंग्स आहेत. हे खूप सुंदर वाटतं आहे इकडून बघा. हे खूप मस्त आहे आणि वेगळं आहे. म्हणजे ह्याचे जे पाय आहेत ना हे सिमेंटचे पाय आहेत आय थिंक. आणि त्याच्यावर जे आहे हा पूर्ण वुडनचा ब्रिज आहे. सो त्यामुळे हे इतके शतकं व्यवस्थित राहिलेलं आहे. आता तुम्हाला इथून दाखवतो म्हणजे तुम्हाला पूर्ण ब्रिज दिसेल. हा बघा. A few moments later. तर मित्रांनो आता वाजले 6:15 आणि आम्ही आता गाडीजवळ आलो आहे. गाडी पार्किंग जिथे केली होती तिथे आलो आहे. आता याचं पार्किंगचे चार्जेस आहेत जवळपास 11 फ्रँक झालेत, म्हणजे साधारण 1001 रुपये झालेले आहेत. आणि जे आम्ही बघून आलो तिथून हे अगदी वॉकिंग डिस्टन्सवर होतं. सो फार लांब पण नव्हतं. आणि महत्त्वाचं कसं एवढ्या मोठ्या गाड्या आहेत तर सेफ पाहिजे, त्यामुळे आम्ही पार्किंगमध्ये व्यवस्थित लावून गेलो. आणि इकडे तिकडे लावायला आपल्याला माहिती पण नाही आहे इथली काही. सो चला आता इथून निघतो आम्ही. एक अर्धा तासाचा रोड आहे. सो आपण पोचू आपल्या अपार्टमेंटवर. चला. आम्ही 3-4 किलोमीटर आहोत आणि आता आम्हाला एक रेल्वे क्रॉसिंग लागले. ही ट्रेन पास होणार होती म्हणून आम्हाला इथे रेल्वे क्रॉसिंग लागले. आम्ही थांबलो त्यासाठी. आता हे ओपन झालंय. आता इथून निघण्यात अवघे 2-3 किलोमीटरवर आहे आपलं अपार्टमेंट.
सो फायनली आम्ही मित्रांनो आमच्या अपार्टमेंटवर पोचलेलो आहोत. गाड्या पार्क केलेल्या आहेत. थोडंसं टफ होतं. इकडून आम्ही आलो. इकडून रस्ता दाखवत होतं पण इथून गाड्या येण्यासारखी रोड नव्हता म्हणून मग त्यांनी आम्हाला इकडून फिरून यायला लावलं. कसं वाटलं इथे? भारी यायला शांत आणि मस्त आहे. इकडे बघा तुम्ही. आपण काय टॉप वर आहोत आता. आणि हे बघा विलेज कसं आहे. तर चला आता आत जाऊया आणि चेक इन करूया. Here's the same sofa beds. Okay. And here are the other pillow and the sheets. ओके Here's the hair dryer. ओके. तर मित्रांनो असं आम्ही आता ह्या प्रॉपर्टीमध्ये चेक इन केलेलं आहे. खूप सुंदर प्रॉपर्टी आहे. आजूबाजूला खूप सुंदर व्ह्यू आहे. म्हणजे हे लुसनच्या थोडंसं 15 किलोमीटर लांब आहे पण हे ॲक्च्युअल विलेज आहे असं म्हणू शकतो. कारण शांतता एवढी आहे. पाण्याचा असा खळखळ आवाज येतो आजूबाजूला. कुठून पाणी वाहत आहे माहीत नाही. पण हे ते सांगत होते की 40 वर्ष जुनी प्रॉपर्टी आहे. वरचं मॉड्युलर आहे. इथलंही मॉड्युलर आहे पण त्यांनी जुने जे घर आहे ते मॉड्युलर पद्धतीने डेव्हलप केलेलं आहे. त्यांनी असे मस्त झाडं वगैरे लावलेले आहेत. खूप सुंदर ठेवलेलं आहे. सो आम्हाला हे खूप चीप प्राईजमध्ये मिळालं होतं तेव्हा. सगळे दिलेलं आहे. सगळ्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. म्हणजे डिशवॉशरपासून वॉशिंग मशीनपासून फ्रीजपासून कोल्ड्रिंक्स वगैरे सगळ्या गोष्टी सगळ्या त्यांनी दिलेल्या गेलेल्या आहेत त्यांच्याकडून. सो भारी भारी एक नंबर आहे प्रॉपर्टी. आता आम्ही रिलॅक्स होतो. सगळे लगेज खाली घेऊन येतो आणि मग आम्ही निवांतपणे गप्पा मारायला बसतो. A few hours later. तर मित्रांनो आता हे खेळणी त्यांनी दिलेत आम्हाला इथे. तर ते मुलं आता सगळे खेळत आहेत. हे आता ट्रेन बनवायची चालू आहे. हे असे मुलांचं चाललंय खेळायचं. आणि किचनमध्ये काही चाललंय ते बघा. इकडे स्वयंपाक चालू आहे. स्वयंपाकामध्ये काय काय बनवलं आज? आज बटाट्याची भाजी आहे अरे वा. आणि हा राईस आहे. कोणता राईस आहे हा? हा टोमॅटो व्हेजिटेबल राईस आहे. ओके. आणि इथे पावभाजीची भाजी आहे. अरे वा पावभाजीची भाजी ही आहे. आपण रेडीमेड आणि हे टॉर्टी आहे जे चपाती सारखे भाजून खाणार आहे. सो आज भरपूर काय 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 बनवलंय. म्हणजे किचन मिळायला त्याचा पुरेपूर फायदा करायचा चाललाय. असं किचन मिळेल तर आम्ही कामाला लावून जाऊ. चांगलं म्हणजे आज पोटभर जेवण मिळणार आहे आपल्याला. चला. सो मित्रांनो ही अशी आमची चपाती सुकी भाजी बटाट्याची आहे आणि आम्ही असं सगळे जेवायला बसलोय. आणि अबिरा दीदी कशी झाली सांग आम्हाला? टेस्टी झाली की नाही? हो रेऊ पण आज काहीतरी जेवायला बनवतोय त्याचं. सो असं आम्ही आज जरा प्रॉपर इंडियन फूड खातोय. सो चला जेवूया थोडं आणि मग गप्पा मारत बसूया.